मला असं वाटतं पुण्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा आमचा हा प्रभाग असेल। प्रभाग क्रमांक 26 घोरपडी पेठ, गुरुवार पेठ व समताभूमी परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी भव्य पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेला नागरिकांचा विशेषतः महिला वर्ग व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या पदयात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार अजय आप्पासाहेब खेडेकर, विष्णू आप्पा हरिहर, स्नेहा माळवदे व ऐश्वर्या थोरात यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परिसरात भाजपच्या घोषणांनी व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून टाकले। पदयात्रेची सुरुवात खडकमाळ अळी गणपती चौक येथून झाली। त्यानंतर राष्ट्रभूषण चौक, खडक विठ्ठल मंदिर, पायगुडे गल्ली, सिंहगड गॅरेज, चर्च मार्ग, राम मंदिर, रामकृष्ण सोसायटी असा मार्ग पार करत ननावरे चौक येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली। मार्गभर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच चारही उमेदवारांचे जोरदार स्वागत केले। विकास, सुरक्षितता व पारदर्शक प्रशासनाच्या मुद्द्यांवर भाजपला मिळणारा वाढता प्रतिसाद या पदयात्रेतून स्पष्टपणे दिसून आला। प्रभाग 26 मध्ये भाजपचा जनाधार अधिक भक्कम होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। मला विश्वास आहे आजची आपण जर ही प्रचार फेरी पाहिली तर ती विजयाचीच फेरी वाटते। इतकी मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दिसत आहेत। शेवटी आमचे चारही उमेदवार हे अत्यंत सक्षम आणि चांगले ज्या भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। मला विश्वास आहे मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे आमचे 4 नगरसेवक काम करत होते, आमचे अजय खेडेकर, सम्राट थोरात, आमच्या हरिहरताई आणि कोंडेताई यांनी खूप चांगलं काम केलं आणि म्हणूनच आता त्याचाही मला असं वाटतं की शेवटी लोक कामाला, विकासाला मत देतात। ते पाहता यावेळेस आमच्या सगळे जे काही चारही उमेदवार आहेत आमचे या ठिकाणी अजय खेडेकर असतील, विष्णू आप्पा हरिहर असतील, स्नेहाताई माळवदे असतील आणि आमच्या ऐश्वर्याताई थोरात आहेत, हे चारही उमेदवार अत्यंत चांगले उमेदवार आहेत, कार्यक्षम आहेत, सक्षम आहेत आणि इतका उदंड प्रतिसाद पाहता मला असं वाटतं पुण्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा आमचा हा प्रभाग असेल।